नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयामधील ट्रीटमेंट इन सायकॅट्रिक म्हणजेच मनोविकृतीवरील उपचार पद्धती पाहणार आहोत. या उपचार पद्धतीमध्ये आज आपण इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी याबद्दल क्लास घेणार आहोत. मानसिक उपचार पद्धतीमध्ये खूप सारे प्रकार आहेत, परंतु आज आपण या क्लासमध्ये कन्व्हल्सिव्ह थेरपी याबद्दल पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ECT काय असते आणि त्याचा शोध कुणी लावला हे पाहूया. तर या प्रकारामध्ये रुग्णाला जनरलाइज्ड कन्व्हल्जन्स आणल्या जातात. यामध्ये इसवी सन 1935 मध्ये मेडुना या तज्ज्ञांनी इंट्राव्हेनस कार्डियाझोल देऊन अपस्मारांच्या झटक्यांसारखे झटके निर्माण केले. तसेच दुसऱ्या महायुद्धापूर्वी म्हणजेच 1938च्या दरम्यान सेरलिटी व बिनी या दोन इटालियन फिजिशियन्सने विजेच्या साहाय्याने रुग्णामध्ये झटके आणले व ही पद्धत अगदी उपयुक्त अशी ठरलेली आहे. या पद्धतीस विद्युत लहरी उपचार किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा शॉक ट्रीटमेंट असेही म्हणतात. नेक्स्ट, ECTचे किती प्रकार आहेत हे पाहूया. यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात बायलॅटरल ECT आणि दुसरा प्रकार आहे युनिलॅटरल ECT. तर सर्वप्रथम बायलॅटरल ECT काय आहे हे पाहूया. या पद्धतीत रुग्णाच्या दोन्ही टेम्पोफ्रंटल रिजनवर रुग्णामध्ये अपस्मारांच्या झटक्याप्रमाणे संपूर्ण शरीराला झटके देतात आणि युनिलॅटरल या पद्धतीमध्ये रुग्णाच्या मेंदूच्या एका बाजूतून करंट पास करतात. एक इलेक्ट्रोड टेम्पोरल रिजनवर व दुसरा त्याच बाजूच्या मॅस्टॉइड रिजनवर ठेवून शॉक देतात. ही नवीन पद्धत सुरक्षित आहे, कारण यामुळे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत ते खूप कमी प्रमाणात होतात, म्हणजेच डोकेदुखी किंवा मेमरी इम्पेअरमेंट. याचसोबत यामध्ये काही वेळा रुग्णाला प्रथम सार्वत्रिक भूल देतात, म्हणजेच जनरल ॲनेस्थेशिया देऊन मगच ECT देतात. ॲनेस्थेशियासाठी थायपोपेंटॉन व मेथोहेक्झिटोन हे औषध वापरतात. तसेच मसल्स रिलॅक्संट्समध्ये सक्सिलिन कोलिन हे औषध देतात. या पद्धतीस मॉडिफाईड ECT असे सुद्धा म्हणतात. या पद्धतीमुळे फ्रॅक्चर्स किंवा इतर दुखापत होण्याचे साईड इफेक्ट्स राहत नाहीत व कार्डिओ रेस्पायरेटरी कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. नेक्स्ट, ECT कुणाला देतात हे पाहूया. यामध्ये डिप्रेशन असलेल्या रुग्णाला देतात, ज्यामध्ये आत्महत्या करणारे व गुंगीत राहणारे रुग्ण असतील, किंवा इंडोजेनियस डिप्रेशन असलेल्या रुग्णाला देतात. तसेच रिॲक्टिव्ह डिप्रेशन असलेल्या रुग्णाला देतात, ज्यामध्ये मानसिक रुग्ण जेव्हा इतर उपचार पद्धतीस दाद देत नाही किंवा इतर उपचार पद्धत करून त्याच्यावर परिणाम होत नाही, तेव्हा ही उपचार पद्धती यशस्वी ठरते. तसेच ECT ही मॅनिया असलेल्या रुग्णाला सुद्धा देतात, ज्यामध्ये मॅनियाचे तीव्र स्वरूपाचे झटके येणे, डिलेरियस मॅनिया असेल अशा रुग्णांना देतात. तसेच जे रुग्ण विध्वंसक व घातिक वर्तनाचे आहेत अशांना सुद्धा ECT देतात. तसेच सिझोफ्रेनिया असलेल्या रुग्णाला सुद्धा ECT देतात, ज्यामध्ये जे रुग्ण आत्महत्येचे विचार करणारे आहेत व जे जास्त गुंगीत राहणारे रुग्ण आहेत किंवा भडकलेले रुग्ण, घातकी किंवा विध्वंसक वर्तनाचे रुग्ण, अशा रुग्णांना ECT देतात. तसेच सिझोफ्रेनियाचे इतर प्रकार जे दुसऱ्या कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नाहीत असे रुग्ण असतील, यांना ECT देतात. तसेच सिझोफ्रेनियासारखी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना सुद्धा ECT देतात, ज्यामध्ये मद्यपी रुग्ण, व्यसनाधीनता असणारे रुग्ण, सायकोसिस असलेले रुग्ण किंवा आर्टेरिओस्क्लेरोटिक सायकोसिस असतील किंवा सिनाईल व प्रीसिनाईल डिमेन्शिया असलेल्या रुग्णांना लक्षात्मक उपचार म्हणून ECT देतात. नेक्स्ट, तर ECT कुणाला देऊ नये हे पाहूया. यामध्ये ज्या रुग्णांना इंट्राक्रेनियल स्पेस ऑक्युपाईंग लिजन असेल तर ECT देऊ नये. तसेच जे अतिवयोवृद्ध रुग्ण आणि मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत अशा रुग्णांना देऊ नये. याचसोबत एओर्टिक ॲन्युरिझम किंवा मायोकार्डियल इन्फ्राक्शन म्हणजेच ज्यांना हार्ट अटॅक येऊन 6 आठवडे झाले नसतील अशा रुग्णांना अजिबात ECT देऊ नये. तसेच ज्या रुग्णांमध्ये हृदय, मूत्रपिंड, फुफ्से
किंवा इतर व्हिज्युअल इंद्रियांचे काही आजार असतील तर अशा रुग्णांना ECT देऊ नये. याचसोबत जी मदर गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यांच्या काळामध्ये आहे अशा मदरला ECT देऊ नये. याचसोबत ज्या रुग्णांना हाडांचे आजार आहेत म्हणजेच ऑस्टिओमलेशिया असेल किंवा कोणत्या रुग्णाला फ्रॅक्चर असेल तर अशा रुग्णांना ECT देऊ नये. नेक्स्ट, ECTसाठी रुग्णाची तयारी कशी करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची संपूर्ण शारीरिक तपासणी करावी, रुग्णाची व नातेवाईकांची लेखी संमती घ्यावी. नंतर डॉक्टर सर्वप्रथम रुग्णाची न्यूरोलॉजिकल व फंडल एक्झामिनेशन करतात. जरुरी असेल तर HB% टेस्ट करणे, चेस्ट एक्सरे काढणे व ECG सारख्या तपासण्या करतात. नंतर बाह्य विभागामध्ये ECT देणार असेल तर रुग्णाबरोबर नातेवाईक असावेत. तसेच रुग्णाला 6 तास आधी उपाशी ठेवावे. तोंडाने काही खाऊ पिऊ देऊ नये. नंतर रुग्णाला जर कृत्रिम दात असतील तर ते काढून टाकावेत. जर रुग्ण स्त्री असल्यास अंगावरील दागिने काढून नातेवाईकांच्याकडेच द्यावेत. केसातील पिना, चाप काढावेत. तसेच रुग्णाचे ब्लॅडर व बॉवेल रिकामे करावे. नंतर दातामध्ये जीभ चावली जाऊ नये म्हणून तोंडामध्ये माउथ गॅग देतात. नंतर रुग्णाला कॉटवर उताने झोपवावे. त्यावेळेस 4 अटेंडंट्स सोबत घ्यावेत. नंतर डॉक्टर रुग्णाला ECT देतात. तसेच ECT दिल्याबरोबर रुग्णाला अपस्मारांच्या झटक्याप्रमाणे सर्व शरीराला झटके येतात. झटके येत असताना अटेंडंट रुग्णाला काळजीपूर्वक धरतात. त्यामुळे फ्रॅक्चर किंवा डिसलोकेशन होत नाही. नेक्स्ट, ECT दिल्यानंतर काय काळजी घ्यायची हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम ECT दिल्यानंतर रुग्णाचे अर्धा ते 1 तास निरीक्षण करावे. रुग्णाची ताप, नाडी, श्वसन पाहून त्याची नोंद करावी. याचसोबत रक्तदाब पाहून त्याची नोंद करावी. तसेच सिक्रेशन्स असतील तर सक्शन मशीनने काढून त्याचा श्वसनमार्ग मोकळा ठेवावा. नंतर रुग्ण पूर्ण शुद्धीवर येईपर्यंत त्याला झोपून ठेवावे. याचसोबत रुग्ण जागे झाल्यावर काही वेळा दंगा करतात. अशा वेळी त्यांचे पडण्यापासून व दुखापतीपासून संरक्षण करावे. याचसोबत जर रुग्ण प्रक्षुब्ध व दंगेखोर झाला तर डॉक्टरांच्या आदेशानुसार इंजेक्शन पॅराल्डिहाइड 8 ते 10 ml स्नायूमध्ये टोचून द्यावे. रुग्णाचे जर कपडे खराब झाले असतील तर ते बदलावे. याचसोबत रुग्ण पूर्ण वेळ जागा झाल्यानंतर त्याला नाश्ता द्यावा. नेक्स्ट, ECT किती वेळा द्यावी लागते हे पाहूया. यामध्ये रुग्णाची अवस्था कशी आहे यावर किती ECT द्यावायचे असते हे अवलंबून असते. अतिप्रक्षुब्ध अवस्थेत असलेल्या रुग्णाला दिवसातून 2 ते 3 वेळा ECT देतात. तसेच सर्वसाधारणपणे आठवड्यातून 2 वेळा याप्रमाणे देतात. आणि सिझोफ्रेनियाच्या रुग्णाला 12 ते 15 ECT द्यावे लागतात. तर डिप्रेशन व मॅनियाच्या रुग्णाला 6 ते 8 इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीज पुरेशा होतात. नेक्स्ट, कॉम्प्लिकेशन्स ऑफ ECT म्हणजेच ECT दिल्याचे काय काय विपरीत परिणाम होतात हे पाहूया. यामध्ये ECT मुळे होणारे विपरीत परिणाम कमी व क्वचित आढळतात. विपरीत परिणामामध्ये अंग दुखणे, डोके दुखणे, गुंगी येणे, पदार्थ चावताना वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसतात. याचसोबत काही वेळा जीभ किंवा ओठ चावल्याचे दिसून येते. याचसोबत जोरदार झटके आले किंवा अटेंडंटने व्यवस्थित धरले नाही तर फ्रॅक्चर किंवा डिसलोकेशन होण्याची शक्यता असते. ECT नंतर काही काळ रुग्ण गोंधळलेल्या अवस्थेत असतो. त्यामुळे तात्पुरते विस्मरण होते. तसेच डिस्निया व ॲपनिया सारखी समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. याचसोबत खूप ECT झाले तर रुग्णाला कन्फ्युजनल सायकोसिस सुद्धा होऊ शकतो आणि काही वेळा कार्डियक अरेस्ट होऊन रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. इत्यादी ECTचे विपरीत परिणाम होऊ शकतात. थँक यू.